कॉक्रोच जनता पार्टीकडून आज देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा। देशातील विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचं आवाहन। RAF आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येने जंतर मंतरवरती दाखल। आंदोलक विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री व्हिडिओद्वारे संदेश। पेपरफुटी विरोधात कायदा बनवणार, पेपरफुटी विरोधातील कायद्याचा मसुदा तयार। उद्या कॅबिनेट बैठकीमध्ये पेपरफुटीवरती चर्चा करणार, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तर सोमवारी पेपरफुटीवरती संसदेत चर्चा करणार, मोदींची माहिती। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ संदेशानंतर JP नड्डा यांच्याकडून सोनम वांगचुक यांची भेट। सोनम वांगचुक यांनी JP नड्डांच्या उपस्थितीमध्ये आपलं उपोषण सोडलं। पंतप्रधान मोदींच्या पेपरफुटी विरोधातील कठोर कायदा आणणार या भूमिकेनंतर उपोषण मागे घेतलं। नड्डांनी सरकारचा प्रस्ताव वांगचुक यांच्यासमोर वाचून दाखवला। सरकारने पावलं उचलली यासाठी सरकारचे धन्यवाद। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शांततेमध्ये आंदोलन सुरू ठेवावं। विद्यार्थी आंदोलनाचा चुकीच्या लोकांना फायदा उचलू द्यायचा नाहीये। उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया। जंतर मंतरवरती शांततेत आंदोलन करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल न करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे। पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांसाठीही सरकार सकारात्मक आहे। नीट पेपर लीक मधील आत्महत्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदती देण्याचा विचार। JP नड्डा यांच्याकडून सोनम वांगचुक यांना आश्वासन। सोनम वांगचुक यांनी उपोषण माघारी घेतलं, हे बरं झालं। मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत जंतर मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांची माहिती आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरती मोदी सरकारकडून शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली। विनीत जोशी आता पंचायती राज मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांची भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती। मिस्टर मोदी, विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय। रात्री केविलवाणा व्हिडिओ टाकून त्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका, माफी मागा, राहुल गांधींची ट्विट करत मागणी। केंद्र सरकार आणि CJPच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चा होणार आहे। दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती चर्चा होणार आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांची माहिती आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानावरील बैठकीनंतर सर्व खासदारांकडून गांधी स्मृतीस्थळी अभिवादन। कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी। सर्व विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहेत। मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, राहुल गांधींची मागणी आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची खलबतं। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती निवासस्थानाबाहेरील सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। राहुल गांधी, पळपुटेपणा सोडा, हिम्मत दाखवा आणि चर्चेसाठी संसदेत जा। मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं। विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज होतोय, पंतप्रधानांकडे तोडगा काढण्याची विनंती केली आहे। मोदींच्या दिल्ली भेटीवरती पवारांची माहिती आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा। बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार। विद्यार्थ्यांसह पालकांनाही सहभागी होण्याचं आवाहन। दिल्लीसारखा आमच्या मोर्चामध्ये केलं तर फटकावून काढणार, राज ठाकरेंचा इशारा। आमचा मोर्चा शांततेत होणार आहे, हुल्लडबाजी केल्यास आमचे लोक सोडणार नाहीत, ठाकरे आक्रमक। दिल्लीमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थिनींचे कपडे फाडले। पोलिसांकडून गैरवर्तनाची देखील यावेळेस गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे विद्यार्थ्यांचा। हा केवळ नीटचा प्रश्न नाहीये, जनतेच्या असंतोषाचा उद्रेक आहे, उद्धव ठाकरे यांची टीका। मुलांना धमकी देणारे पोलीस ड्रग सप्लायर आहेत का? काँग्रेसने मुंबई पोलिसांच्या शेअर केलेल्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा सवाल। मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार। भाजपने पोलिसांच्या वेशात गुंड आणलेत का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। विद्यार्थ्यांना ड्रग्सची धमकी देणाऱ्या पोलिसावरती निलंबनाची कारवाई। कॉन्स्टेबल पवन सांगळेला गृह खात्याचा दणका। काँग्रेसच्या निवेदनानंतर सांगळे निलंबित। मुंबई पोलिसांच्या कारभारावरून जयंत पाटलांची टीका। उद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये पुडी टाकून अटक करतील। आंदोलकांप्रमाणे सामान्य माणसाला देखील फसवू शकतात, जयंत पाटील यांचं वक्तव्य।
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवारांचा मुंबईतील पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्न आहे। एका पोलिसांना महिला आंदोलकांशी गैरवर्तन केल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप आहे। तर या पोलिसावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजा आड करा, रोहित पवार यांची ही मागणी आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले, त्यांना आता महाराष्ट्रामध्ये कोणी विचारत नाही म्हणून ते दिल्लीच्या जंतर मंतरवरती चालले। ठाकरे बंधू यांच्या मोर्चावरती भाजपचे आमदार नारायण कुचे यांचा हल्लाबोल। तुम्हीच तरुण पिढीच्या भविष्याला सर्वात मोठं नुकसान पोहोचवलंय, शिक्षण व्यवस्थेच्या विनाशाला तुम्हीच जबाबदार आहात, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींच्या ट्विटला प्रत्युत्तर। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याऐवजी आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलकांना मारहाण करण्याऐवजी सरकारनं चर्चा करावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या आधी समजून घ्या, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची लाठीचार्जवरती प्रतिक्रिया। संसदेमध्ये चौथ्या दिवशीही गदारोळ, सरकार चर्चा करायला तयार पण विरोधकांनाच चर्चा नकोय, किरण रिजिजू यांचं वक्तव्य। तर आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, विरोधक चांगलेच आक्रमक। संसदेत चौथ्या दिवशीही गदारोळ, नीट मुद्द्यावरती सरकार चर्चा करायला तयार पण विरोधकांना नीटच्या मुद्द्यावर चर्चा नकोय, किरण रिजिजू यांचं लोकसभेत विधान। तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी संसदेबाहेर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने, एनडीए आणि काँग्रेस खासदारांची समोरासमोर घोषणाबाजी। आज मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन होणार आहे, तिरंगा हातामध्ये घेऊन राष्ट्रगीत गाणार असल्याची आदित्य ठाकरेंची माहिती आहे। तर 26 तारखेला तिरंगा मार्च काढणार आहे आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे, जंतर मंतर या आंदोलनस्थळी जाऊन आव्हाडांनी दिपकेंची भेट घेतली आहे। दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजित दिपकेंची तब्येत बिघडली आहे, दिपकेंची तब्येत खराब असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयामध्ये उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा सरकारलाच घरचा आहेर आहे, जंतर मंतरवरील लाठीचार्जचा निषेध, विद्यार्थ्यांचे मुद्दे रास्त असल्याचंही त्यांचं मत। अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मौन आंदोलन, सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारेंचं मौन। आमदार रोहित पवार आज दिल्लीला जाणार आहेत, रोहित पवार जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होतील। विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जचा रोहित पवार यांच्याकडून निषेध व्यक्त, तरुणाई एकेका लाठीचा हिशोब घेईल हे सरकारनं विसरू नये, रोहित पवार यांचं ट्विट। मुंबईमध्ये आंदोलन केल्यानं 6 दिवसात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल, सीजेपीच्या समर्थनार्थ 18 तारखेपासून मुंबईमध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। मुंबई महापालिकेमध्ये नीट पेपर फुटीचे पडसाद, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, प्रचंड गदारोळामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांची घोषणाबाजी। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात कल्याणमध्ये आंदोलन, ठाकरेंच्या सेनेकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी। मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळाही जाळला, पोलिसांनी जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, उपनेते विजय साळवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं। राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद, वसई विरार भागातील वंचितचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता जाधवांसह कार्यकर्ते ताब्यात। धाराशिवच्या कळंबमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद, येरमाळा कळंब रोडवरती चक्काजाम आंदोलन, वाहतूक काही काळ विस्कळीत, आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। अर्ध्या डोक्याचे लोक विद्यार्थ्यांना आक्रमक करतायत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य, विद्यार्थ्यांना आक्रमक करून काहीतरी अघटित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे, गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका। मनसे नेते अमित ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे, सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात होणार, 26 जुलैच्या मुंबईतील मोर्चासंदर्भात बैठक पार पडणार आहे। ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, सातारामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, पुण्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघरमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर, हवामान खात्याकडून पालघरसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे, डहाणू आणि तलासरीमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे।
गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, पावसाचा जोर रात्री देखील कायम होता। महापौर हिमगौरी आळके यांनी अधिकाऱ्यांसह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केलेली आहे। नाशिकमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस होतोय। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे। गोदा घाट परिसरातील अनेक छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। नाशिकमध्ये गोदावरीच्या पुरानं बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलं। गोदा काठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पालघरमधील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग, सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील झपाट्यानं वाढ झालेली आहे। नाशिकमधील गोदावरी नदीला पूर, चांदोरीतील हेमाडपंथी मंदिर पाण्याखाली गेलं। नदीने पात्र सोडल्यानं नदीकाठावरील खंडेराव महाराज मंदिर 70% पाण्यामध्ये बुडालं। पुराचं पाणी परिसरातील शेतांमध्ये देखील शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान। नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर धरणातून 55,775 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीला पूर आल्यानं निफाड सिन्नर राज्यमार्गावरील पुलावर पाणी पोहोचलं। पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं निफाडमधील सायखेडा गावात पाणी शिरलं। सायखेडामधील 30 आणि चांदूरमधील 35 कुटुंबियांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मुसळधार पावसामुळे डहाणूतील अनेक सखल भागात पाणीच पाणी, बस आगाराला देखील तलावाचं स्वरूप। दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। तर पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शेकडो गावांचा वीज पुरवठा खंडित। पालघर जिल्ह्यातल्या तानसा नदीला पूर, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तानसा नदीचा खाणीवाडे बंदर, पांढरतारा पूल पाण्याखाली गेलेला आहे। मुसळधार पावसामुळे पालघरच्या कोळसाई गावातील काळू नदीला पूर, पुरामुळे आवारपाडा, वाळवी पाड्यातील काही घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना स्थानिक तरुणांनी बाहेर काढलं। TV9 मराठीची टीमही या बचाव कार्यामध्ये सहभागी झाली होती। पालघरच्या किराट भागात सूर्या नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका, 25 जणांचं NDRFच्या पथकाकडून रेस्क्यू। किराट गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। डहाणू तलासरी भागामध्ये अतिवृष्टी, चिंचणी पोसरे तलाव परिसरातील 70 नागरिकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे। नाशिकमधील भावली धरणानंतर भाम धरण देखील भरलं। धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण भरलं त्यामुळे मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। नाशिकच्या मालेगावमधील चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। नदीपात्रामध्ये 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय। पाटणे येथील गिरणा पूल पाण्याखाली गेलाय। गिरणा मोसम या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढला। वेण्णा नदीचे 2 पूल पाण्याखाली गेल्यात। कण्हेर धरण 90% भरलंय, त्यामुळे धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। साताऱ्याहून म्हसवे गावाकडे जाणारा पूल आणि हमदाबादवरून किडगावकडे जाणारे दोन्ही पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत। बदलापुरातील कात्रपमध्ये चाळीवरती झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं 7 ते 8 घरांचं नुकसान। लहान मुलांसह 6 ते 7 जणांना सुखरूपरित्या बाहेर काढलं। पुण्याच्या भोरमधील चौधरीवाडीमध्ये पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका घरावरती झाड कोसळलं। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान। परिसरातील धोकादायक झाडं तातडीने हटवण्याची नागरिकांची मागणी आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडं कोसळलेली आहेत। अनेक घरांवरील पत्रे उडाले आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका। गुजरातच्या वापी ते वलसाड रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवरती पाणी। नंदुरबार मार्गे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द। भुसावळ दादर खानदेश एक्सप्रेस नंदुरबारपर्यंत धावणार आहे। रेल्वे रद्द झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे 2 दिवसांपासून 6 जण घरामध्ये अडकले। वापीच्या पांडोर परिसरातील घटना आहे। मुंबईतील रहिवासी पूजा पाटील यांचं कुटुंब घरात अडकलं। मदतीसाठी प्रशासनाला फोन करूनही मदत न मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे। गुजरातमध्ये पर्यटनासाठी गेलेले पर्यटक औरंगा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकले। खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणीतले जवळपास 35 पर्यटक होते। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य राबवण्यात आलं। सर्व पर्यटक सध्या सुखरूप आहेत।
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे 872 गावं पाण्याखाली गेली आहेत. 5,65,000हून अधिक नागरिक प्रभावित झालेले आहेत. पुरामध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झालेला आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यानं केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतील धरणांमध्ये 70% पाणी साठा आहे. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा परिणाम अनिश्चित असल्यानं पाणी कपात मागे घेण्याची शक्यता नाहीये, पालिका अधिकाऱ्यांची माहिती आहे. E20 पेट्रोल पूर्णपणे सुरक्षित आहे. इथेनॉल मुक्त पेट्रोल पुन्हा येणार नाही, सरकारची संसदेत स्पष्टोक्ती आहे. इथेनॉल मुक्त पेट्रोल उपलब्ध करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट आहे. आषाढी एकादशी निमित्त CSMT ते मिरज दरम्यान 2 वन वे विशेष गाड्या चालवल्या जातील. दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूरमध्ये थांबे देण्यात येणार आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीनं उच्चांक गाठलाय. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. यमनमध्ये सौदी तेल टँकर्सवरती हुती बंडखोरांनी हल्ला केला आणि त्याचमुळे कच्च्या तेलाच्या किमतींचा भडाका उडालेला आहे. कर्जमाफीसाठी आज पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बँकेच्या 61,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दुधामध्ये भेसळ केल्यास 10 लाखांचा दंड आणि कारवाई होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय आहे. काही दूध कंपन्यांच्या कागदपत्रांचीही तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्यांवरती आता कडक कारवाई केली जाणार आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू, उपराज्यपालांचे निर्देश आहेत. 3 महिन्यांसाठी पोलीस आयुक्तांना स्थानबद्धतेचे विशेष अधिकार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांवरती तात्काळ कारवाईसाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये ताकात माशी सापडलेली आहे. या वृत्तानंतर FDAचा कॅन्टीनवरती अचानक छापा. FDAच्या अधिकाऱ्यांकडून 5 तास तपासणी करण्यात आली आहे. महापालिकेकडून कॅन्टीनला 50,000चा दंडही ठोठावण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये अमराठी रिक्षा चालक आता मराठीचे धडे गिरवणार आहेत. पुणे RTO कार्यालयाकडून मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत 30 अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेचे यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी 2027 रोजी पार्थ पवार यांचा विवाह सोहळा असणार आहे. कायनाथ धर आणि पार्थ पवार यांचा 27 फेब्रुवारीला विवाह असेल. पार्थ पवार आणि कायनाथ धर यांचा 29 जुलैला साखरपुडा होणार आहे. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा पार पडणार आहे. पार्थ पवार यांच्या साखरपुड्याच्या आधी उमेश पाटील यांनी कोल्हापूरमध्ये शंकराचार्य यांची भेट घेतली आहे. भेटीमध्ये पार्थ पवार यांच्या साखरपुड्यासंदर्भात चर्चा झाली आहे. अजितदादांच्या निधनानंतर साखरपुड्याच्या विधीसंदर्भात धार्मिक निरसनासाठी शंकराचार्य यांची भेट घेतल्याची उमेश पाटील यांची माहिती आहे.